आणि नवीन गावांचं तुम्हाला नाव द्यायचं असेल आणि नवीन गाव तुम्हाला जर बनवायचं असेल आणि नवीन गाव म्हणजे 10 घरं, 15 घरं, 20 घरं असं जर झाले असतील तर तुम्ही ग्रामसभेमध्ये याची रचना ठराव घेऊन ठराव पद्धतीने तुम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे उपविभागीय अधिकाऱ्यांना पाठवू शकता। त्यानंतर उपविभागीय अधिकारी 3 महिन्यांच्या आत त्या ठरावांच्या गुणदोषांची चौकशी करेल। त्या प्रयोगासाठी तो या बाबीस व्यापक प्रसिद्धी दिल्यानंतर व सर्व संबंधित घटकांशी विचार विनिमय करून त्या वस्तीच्या किंवा पाड्यांच्या अथवा वस्तीच्या किंवा पाड्यांच्या गटांचा सर्व नोंदणीकृत मतदानांची एक बैठक बोलवतील। त्यानंतर तो प्रस्तावित गाव त्या अधिनियमांच्या तरतुदी पूर्तता करते किंवा कसे याबाबत स्पष्टपणे नमूद करून आपल्या निष्कर्षांसह एक अहवाल जिल्हा अधिकाऱ्यांना सादर करणे। असा ठराव मिळाल्याच्या दिनांकापासून 3 महिन्यांच्या आत त्याबाबतच्या प्रश्नावर निर्णय केला नसेल तेव्हा जिल्हाधिकारी स्वतःहून अशा ठरावांची दखल घेईल आणि त्या संबंधात 45 दिवसात समुचित आदेश काढतील। असा निर्णय फेटाळून लावल्याच्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्धचे अपील जिल्हाधिकाऱ्याकडे करण्यात येईल व जिल्हाधिकाऱ्यांना त्यावरील अंतिम निर्णय राहील। नवीन गाव हे अनुसूचित करायचे आहे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी खात्री पटली असेल तर तो त्या अधिनियमांचे प्रकरण 3 प्रमाणे अनुसूचना काढण्यासाठी उपविभागीय आयुक्तांकडे आपली शिफारस पाठवतील। परंतु जिल्हा